हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि खरं तर सॅटरडे आहे आणि रोहितला सुट्टी असते. पण या शनिवारी त्यांनी सुट्टी दिली नाही कारण मागच्या शनिवारी अ, पहिला शनिवार होता आणि त्यांनी सुट्टी दिली होती. तर ती लगेच या शनिवारी त्यांनी कव्हर केली. तर आज शनिवार असून पण रोहितला सुट्टी नव्हती, तर तो गेला होता शाळेत आणि आज मला जायचं होतं डेंटिस्टकडे. आज डेंटिस्टची अपॉइंटमेंट होती. मला दर महिन्यात जावं लागतं. तर डेंटिस्टकडं जाण्याच्या आधी आम्ही इथे रस्त्यात एक कलिका शॉप आहे, स्नॅक सेंटर कलिका म्हणून. तर तिथे खूप छान-छान स्नॅक्स वगैरे मिळतात. पण आम्ही स्नॅक्स वगैरे काही खाल्लं नाही कारण आमचा नाश्ता वगैरे झाला होता. तर इथं आम्ही थंड वेळ होती सकाळची, खूप थंडी होती आणि त्यामुळे इथे आम्ही मसाला दूध पिण्यासाठी थांबलो होतो. तर खरं तर असा काही प्लॅनिंग नव्हता मसाला दूध वगैरे पिण्यासाठी जाण्याचा. पण आलोच होतो रस्त्यात दिसलं तर मग तिथं थांबलो. तिथला स्नॅक्स वगैरे जे असतं ना, पनीर रोल वगैरे ते खूप छान मिळतं. जे की नोबेल हॉस्पिटल जे आहे हडपसरच्या त्याच्या एक्झॅक्ट शेजारीच आहे, बाजूलाच आहे ते कलिकाचं. तर तिथं गेलो होतो. छान मसाला दूध वगैरे पिला आणि तिथून मग मसाला दूध पिऊन झाल्यानंतर मग डेंटिस्टकडे आलो आणि इथे आल्या-आल्या मी सगळ्यात पहिले ब्रश केला वॉशरूममध्ये जाऊन. कारण क्लिप चेंज करायची असते आणि तसंच गेलं असतं तर मग ते चांगलं वाटत नाही. म्हणून आल्या-आल्या आधी मी क्लिनिकमध्ये ब्रश केला आणि मग त्यानंतर मग इथं त्यांनी जे नेहमी जो तार लावलेला असतो ताण देण्यासाठी, तर तो चेंज करायला आम्ही आले होते आणि हे मला दर महिन्यातनं करावं लागतं. डेट देतात ते किंवा आपल्यावर पण असतं, आपल्याला जसं जमतं तसं. तर पूर्ण 1 मंथ झाला, की लगेच यावं लागतं आणि ते त्यानंतर मग ते ताण जो असतो तो देतात, जेणेकरून ते दात जे आहेत ते प्रॉपर सेट वगैरे व्हावेत आणि व्यवस्थित लाईनमध्ये यावं. वरचा जो दातांचा गॅप होता तो माझा पूर्ण भरला होता. सुरुवातीला एक 3 महिन्यातच पूर्ण दात माझा गॅप जो होता, ज्यासाठी मी क्लिप लावली होती, तर तो पूर्ण व्यवस्थित झाला होता. पण खालचे दात करताना डॉक्टरांनी मला आधीच सांगितलं होतं, की वरच्या दातात परत गॅप होईल, पण जोपर्यंत आपली ट्रीटमेंट कंप्लीट होईल तोपर्यंत गॅप वगैरे सगळं फिल होईल. पण ट्रीटमेंटच्या दरम्यान गॅप जो आहे तो येत जात राहील. म्हणजे मध्येच फिल होईल, मध्येच गॅप तयार होईल. तर असं त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. त्यामुळे आता बारीक जो गॅप आहे ना, तो परत आलेला आहे. पण नंतर त्यांनी सांगितलं, की तो परत व्यवस्थित होईल. ट्रीटमेंट जोपर्यंत चालेल तोपर्यंत तो येत जात राहील आणि एकदाची ट्रीटमेंट कंप्लीट झाली, की मग तो परत गॅप तयार होणार नाही. तर इथे तार वगैरे चेंज करून झाली होती. तार जो होता तो चेंज करून झालेला होता आणि जेव्हा चेंज करतात ना, त्यानंतर जे 3 दिवस असतात ना, ते खाण्यासाठी जरा जडच जातात. कारण ताण दिलेला असतो. दात जे असतात ते जागचे हललेले असतात. त्यामुळे थोडासा एक 3 दिवस त्रास होतो आणि नंतर मग नॉर्मल होतं. त्यानंतर त्रास वगैरे काही होत नाही. तर क्लिनिकमधून येताना घरी रस्त्यात वटाणे जे होते, टेम्पोवरून खूप वटाणे होते, स्वस्त पण होते, चांगले होते. तर येताना वटाणे पण घेऊन आली होती. अ, ₹100 ला 3 किलो एवढे होते, पण मी एवढे आणले नाही. मी ₹50 ला 1.5 किलो एवढे आणले आणि वटाणे फ्रेश आणि ताजे आहेत. तर सगळ्या ह्याच्यात वापरते मी. पोहे करताना वापरते, भाज्यांमध्ये प्रत्येक जी सुकी भाजी असो, ओली भाजी असो, त्यामध्ये वटाणा टाकतेच टाकते. हिरवा वटाणा जोपर्यंत येतोय तोपर्यंत वापरून घ्यायचा. तर क्लिनिकला जाण्याच्या आधी नाश्ता करून घेतला होता, कारण रोहितला सकाळी टिफिन पण द्यायचा होता, तर त्याच्यासाठी बनवला होता. तर सकाळी नाश्ता केला होता. त्याला आज मी कटलेट दिले होते.
तर भाजी चपाती दिलेली नव्हती, कटलेट दिले होते, तर त्याचाच नाश्ता आम्ही सकाळी केला. आणि डेंटिस्टकडनं आल्या-आल्या लगेच स्वयंपाकाला लागले. कारण अहोंना लागली होती भूक, बराच वेळ झाला होता. आणि मग घरी आल्यानंतर मग मी भाजी आणि चपाती बनवली, तर मग थोडा वेळ लागतोच. तर आज बनवली ती कांद्याची पात बनवली होती. आणि भाजी बनवून झाली होती, चपात्या करत होती आणि लगेच अहोंना जेवायला बसवलं तिथेच. गरम-गरम चपाती होतेच आहे, तर म्हटलं इथेच बसा. झालं की लगेच तुम्हाला वाढते. तर चपाती झाल्या-झाल्या अहोंना तिथल्या तिथे किचनमध्ये जेवायला बसवलं, कारण त्यांना फार भूक लागली होती. कटलेटने मन भरलं नव्हतं अजिबात, म्हणून मग आल्या-आल्या पटकन चपाती भाजी केली आणि तिथेच किचनमध्येच गप्पा मारता-मारता गप्पा मारता मारता माझा स्वयंपाक सुरू होता आणि त्यांना तिथेच किचनमध्ये जेवायला बसले होते. तर मग गप्पाही सुरू होत्या. गरम गरम चपाती त्यांना वाढत होती. सकाळी डेंटिस्टकडं गेले होते आणि ते तिकडनं येताना छान असा वटाणा घेऊन आली होती. तर या वेळेला वटाणा खूप स्वस्त आहे. 100 रुपयाला 3 किलो आहे. तुमच्याकडे काय भाव चालले नक्की कमेंट करून सांगा. असो, तर सगळा वटाणा जेवण वगैरे झालं त्यानंतर मग सोलून ठेवला डब्यांमध्ये. मी एवढा 3 किलो नाही आणला, भरपूर होता. आणि अजून आता फ्रेश वटाणे येत आहेत, तर त्यामुळे आता राहतील अजून मार्केटमध्ये. तर लागेल तेवढाच सध्या तरी आणते. मग जेव्हा जसा आता संपण्याचा सीझन असेल तेव्हा मी भरपूर आणून ठेवेल. कारण वटाणा खराब होत नाही असा सोलून डब्यात पॅक करून जर ठेवला तर तो चांगला टिकतो. तर इथं मी दीड किलो वटाणा आणला होता. 3 किलो खूप जास्त झाला असता, म्हणून मग 50 रुपयाचा 1.5 किलो आणला. तर बरोबर 1 किलोचा डबा आहे कदाचित. तर डबा भरला आहे. आणि त्यानंतर ना आज बऱ्याच दिवसांनी आज दुपारी झोपले होते, कारण झोप येत होती. सकाळी आता रोहिणीचं स्कूल असते तर लवकर उठावं लागतं. आणि थंडीचे दिवस आहेत, खूप थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. तुमच्याकडे कशी आहे नक्कीच सांगा. आमच्याकडे पुण्याला भरपूर थंडी आहे. तर झोपेतून उठली आणि आता चहा ठेवायचा आहे, कारण अहोंचं केव्हाचं सुरू होतं, चहा कधी ठेवतेस. तर चहा ठेवत होती, तर म्हटलं चला तुम्हाला पण तुमच्याबरोबर पण शेअर करते. कारण मी साखरेचा चहा नाही ठेवणार आहे आज. आज मी गुळाचा चहा करणार आहे, म्हणून मग शेअर करू असं ठरवलं. एक कप पाणी टाकलं आहे, कारण चहा उकळल्यावर थोडंसं कमी होतं ते पाणी. कारण पाणी उकळलं की थोडंसं कमी होतंच, म्हणून मग मी कपभर पाणी टाकलं आहे. 2 कप चहा ठेवणार आहे. चहा पत्ती टाकली गेली माझ्याकडनं आणि व्हिडिओ स्टार्ट करायचा ह्याला. असो, चम्मच टाकली होती, दुसरी 2 चम्मच चहा पत्ती टाकली आहे. त्यानंतर माझ्याकडं गूळ आहे, जो मी हाच गूळ वापरते पावडरचा. जे खानदेशमध्ये राहतात ना, जास्त करून जे चोपडा भागात राहतात ना, आता जे आमचे लोक आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल, तिकडे चहाचा गूळ मिळतो स्पेशल, आणि तो खूप छान मिळतो. कारण आता जेव्हा मी लग्नाला मागे गेलेले होते तिथे त्यांनी आम्हाला नेहमी गुळाचाच चहा दिला, आणि जो की एकदम छान लागायचा. आणि गुळाचा चहा असा असतो की तो प्रत्येकाचा चांगला बनतो असं नाही आहे, फाटून जातो. दूध टाकल्या चहा फाटतो. माझंही असं बऱ्याचदा झालंय की दूध टाकलंय आणि चहा फाटलाय. तर त्यामुळे मी यात काय टाकणार आहे ते नक्कीच बघा. तर गूळ टाकला. हा थोडासा कमी गूळ आहे असं म्हणू शकतो, म्हणून मग मी हे 3 चमचे टाकले आहेत भरून. गूळ चांगला असता आपला नॉर्मल जो गूळ असतो, भेलीचा गूळ असतो ना, तो खूप गोड असतो, तर त्याला थोडंसं टाकलं तरी गोडवा खूप छान येतो. पण पावडरचा गूळ असला ना की त्याला
टाकावा लागतो भरपूर गोडवा येण्यासाठी. चहा उकळला आहे आणि मी दूध पण काढून ठेवलं आहे कारण लगेच दूध टाकणार. तर 1.5 कप दूध घेतलं आहे आणि यामध्ये मी टाकणार आहे थोडासा आपला जो खाण्याचा सोडा असतो तो टाकणार आहे. एकदम नॉमिनल टाकायचा, जेणेकरून दूध टाकल्यावर जो चहा असतो आपला एकदम हे नको व्हायला. एकदम चिमूटभर आहे, म्हणजे हे बघा एकदम थोडासा नावाला टाकायचा. तसं नाही टाकला पण तरी चालतो, पण रिस्क कशाला घ्यायची. आणि सोडा टाकल्या टाकल्या लगेच दूध टाकायचं आणि याला आता छान उकळून घ्यायचं. अजिबात चहा जो आहे तो फाटत नाही. आणि गुळाचा चहा रोज पित नाही आम्ही, कधीतरी पितो. पण जो गावाकडे गूळ मिळतो ना त्याचा जर चहा बनवला ना त्याच्यात सोडा टाकण्याची गरज पण अजिबात पडत नाही. कारण जळगावला घरी आमच्या येत होता गूळ. आधी मिळायचा जळगावला, पण त्यानंतर माहीत नाही मिळाला नाही. तो नंतर आम्ही ट्राय केला की तिकडनं आणावा, पण तिकडे तो मिळाला नव्हता. कुठे मिळतो बघावा लागेल आणि तिकडनंच तो गूळ आणावा लागेल. चहासाठी स्पेशल गूळ मिळतो. तर हा पण चहा फाटत नाही, पण याचाही मी बिना सोड्याचा म्हणजे असं सोडा न टाकता करून बघितला आहे. पण कधीतरी म्हणजे 2-4 वेळा चांगला होतो, मध्येच एकदा फाटतो. मग रिस्क कशाला घ्यायची म्हणून मग मी टाकतेच नॉमिनल. एकदम थोडा टाकायचा, त्याचा टेस्ट वगैरे फ्लेवर वगैरे अजिबात येत नाही. म्हटलं तर याला मी आता 1-2-3 मिनटं छान उकळून घेते चहाला. ओ माय गॉड. घ्या, गुळाचा बनवलाय. तर गुळाचा चहा आम्ही एन्जॉय करतो. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.